मेष राशीच्या लोकांनो, तुमच्या पायाखालची जमीन आत्ताच्या आत्ता सरकेल असं काहीतरी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या आयुष्यात आजवर जे घडलं नाही ते आत्ता पुढील 7 दिवसात होणार आहे. हे मी स्वतः सांगत नाहीये, तर आकाशातील बदलती ग्रहांची चक्रे आणि हा बदलता काळ ओरडून ओरडून सांगत आहे. बघा, आकाशात थेट महाकाळाची महाआकाशवाणी होत आहे. ग्रहांची चक्रे प्रचंड वेगाने फिरली आहेत. ज्या ग्रहांनी आजवर तुम्हाला साथ दिली, तेच ग्रह आता आपली जागा बदलत आहेत. हे बदल साधेसुधे नाहीत. हे बदल तुमच्या नशिबाची संपूर्ण दिशा बदलणारे आहेत. मेष राशीच्या जातकांनो, काळ जवळ आला आहे. पुढील 7 दिवस तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी परीक्षा घेणारे ठरणार आहेत. तुम्ही आतापर्यंत आयुष्यात खूप काही सोसलं असेल, एकामागून एक येणाऱ्या संकटांना तोंड दिलं असेल, पण पुढील 7 दिवसात जी परिस्थिती तुमच्या समोर उभी ठाकणार आहे, ती तुमच्या कल्पने पलीकडची असेल. त्यामुळे मी आजच सांगते, खूप खूप सावध राहा. माझ्या लाडक्या मेष राशीच्या जातकांनो, मेष राशीचे लोक स्वभावात अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि दिलदार असतात. तुम्ही नेहमी इतरांच्या भल्याचाच विचार करता. कोणालाही मदतीची गरज लागली की स्वतःचे काम बाजूला ठेवून तुम्ही लगेच धावून जाता. बरोबर ना? पण तरीही तुमच्या आयुष्यात अशी एक समस्या आहे, जी तुम्हाला अनेक वर्षांपासून आतल्या आत पोखरत आहे. ती समस्या म्हणजे विश्वासघात. तुमच्याच जवळच्या माणसांकडून झालेला भयंकर विश्वासघात. ज्यांच्यावर तुम्ही स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास टाकला, ज्यांना अगदी आपलं मानलं, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर उपसला. हे दुःख तुम्हाला रात्री शांत झोपू देत नाहीत. आपल्या दैनंदिन जीवनातलं एक साधं उदाहरण पहा. तुम्ही तुमच्या अतिशय जवळच्या मित्राला किंवा नातेवाईकाला हक्काचा माणूस म्हणून काही पैसे उसने दिले. त्याला गरज आहे, तो वेळेवर परत देईल या अंधविश्वासावर तुम्ही त्याला मदत केली. पण जेव्हा पुढे जाऊन तुम्हाला स्वतःला पैशांची अत्यंत निकट भासली, तेव्हा त्या माणसाने काय केलं? तो तुमचे फोन उचलेनासा झाला. त्याला भेटायला गेलात तर त्याने उलट तुमचीच चूक काढली. तुझ्याकडे तर खूप पैसे आहेत, तू आमच्याकडे कशाला मागतोस? असं म्हणून तुम्हाला सर्वांसमोर दोषी ठरवलं. या एका घटनेमुळे तुमचा माणसांवरचा आणि माणुसकीवरचा विश्वासच उडाला. तुमचे कष्टाने कमावलेले पैसे गेले ते गेलेच, पण त्यापेक्षा जास्त भयंकर दुःख या गोष्टीचं झालं की ज्या माणसाला तुम्ही काळजात जागा दिली त्यानेच तुम्हाला ऐन संकटात उघड्यावर पाडलं. हे दुःख तुम्हाला रोज आतून जाळत असतं. तुम्ही स्वतःला रोज एकच प्रश्न विचारता, माझं काय चुकलं? माझ्या प्रिय जातकांनो, मी तुमच्या या भावना पूर्णपणे समजू शकते. पण मी आज इथे फक्त तुमचं दुःख सांगायला नाही, तर या दुःखातून तुम्हाला कायमचं बाहेर काढायला आले आहे. पुढील काही मिनिटात मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देतील. त्यामुळे जर तुम्हाला या विश्वासघाताच्या दुःखातून बाहेर पडायचं असेल आणि तुमचे आगामी 7 दिवस सुखाचे घालवायचे असतील, तर आपल्या या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमची समस्या नक्की लिहा. तुम्हाला आजवर कोणी विश्वासघात केला आहे का? होय किंवा नाही असं नक्की टाईप करा. किंवा हो, ही माझीच रास आहे असे कमेंट करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक मला तुमच्यासाठी आणखी चांगलं काम करण्याची ताकद देतो. आता आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहूया की मेष राशीच्या लोकांसाठी पुढील 7 दिवस इतके आव्हानात्मक का आहेत. आकाशातील ग्रहांच्या रचनेत नक्की काय बदल झाले आहेत? मेष राशीचा मुख्य स्वामी मंगळ आहे. मंगळ हा प्रचंड ऊर्जा, धाडस आणि आक्रमकतेचा कारक असतो. पण पुढील 7 दिवसात मंगळ ग्रह अशा एका स्थानावर प्रवेश करत आहे, जिथे त्याच्यावर राहूची वक्री नजर पडत आहे. राहू हा भ्रम, फसवणूक आणि कारस्थानांचा कारक मानला जातो. मंगळ आणि राहूचा हा योग खूप सांभाळून राहण्याचा इशारा देतो.
या ग्रहांच्या बदलामुळे तुमच्या आयुष्यात काही मोठे धोके निर्माण होऊ शकतात. पहिला धोका म्हणजे विश्वासाला तडा जाणे. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला पुन्हा एकदा जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता तोच व्यक्ती तुमच्या विरुद्ध गुप्तपणे काहीतरी कट रचू शकतो. हा धोका तुमच्या पैशांशी किंवा तुमच्या भावनांशी संबंधित असू शकतो. दुसरा धोका म्हणजे चुकीचे निर्णय. मंगळामुळे तुमच्यात अतिधाडस येईल, पण राहू तुमच्या डोळ्यांवर भ्रमाचा पडदा टाकेल. तुम्ही गडबडीत चुकीच्या गुंतवणुकीत पैसे अडवू शकता किंवा चुकीच्या माणसासोबत नवीन काम सुरू करू शकता. यामुळे भविष्यात मोठे आर्थिक नुकसान तुम्हाला सोसावे लागू शकते. तिसरा धोका म्हणजे रागावरचे नियंत्रण सुटणे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा पारा खूप लवकर चढेल. रागाच्या भरात तुम्ही तुमच्या हक्काच्या माणसांना असे काही कठोर शब्द बोलून जाल, ज्यामुळे वर्षानुवर्षांची नाती एका मिनिटात तुटून जाईल. चौथा धोका म्हणजे प्रवासातील अडचणी. पुढील 7 दिवसात लांबचा किंवा विनाकारण प्रवास टाळलेलाच बरा. प्रवासात वस्तू चोरीला जाणे किंवा किरकोळ दुखापत होण्याचे संकेत आहेत. विशेषतः गाडी चालवताना अतिशय सावधगिरी बाळगा. पाचवा धोका म्हणजे आरोग्याची समस्या. ग्रहांच्या या बदलांमुळे डोकेदुखी, अचानक होणारा मानसिक ताण किंवा पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. माझ्या मेष राशीच्या जातकांनो, मी हे ग्रहांचे बदल तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर पूर्णपणे सावध करण्यासाठी सांगत आहे. संकट कितीही मोठे असले तरी त्याला परतवून लावण्याची ताकद आपल्या शास्त्रात आणि कर्मात असते. जर तुम्हाला पुढील 7 दिवसांच्या संकटांवर मात करायची असेल, तर पुढे मी तुम्हाला जे काही सोपे उपाय सांगणार आहे ते आजपासूनच तुम्ही करायला सुरुवात करा. पहिला उपाय म्हणजे हनुमान चालीसा. मंगळ ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी आणि सर्व संकटे दूर करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसाचा एक पाठ नक्की करा. मारुती राया तुमचे सर्व अदृश्य धोक्यांपासून रक्षण करतील. दुसरा उपाय म्हणजे गायीची सेवा. दर मंगळवारी गायीला गूळ आणि पोळी स्वतःच्या हाताने खायला द्या. या एका छोट्या उपायाने मंगळाचा आणि राहूचा अशुभ प्रभाव अतिशय वेगाने शांत होतो. तिसरा उपाय म्हणजे दानधर्म. शनिवारी किंवा मंगळवारी कोणत्याही गरजू किंवा अपंग व्यक्तीला अन्नाचे दान करा. तुमची एक छोटीशी मदत तुमच्यावर येणारे मोठे संकट टाळू शकते. चौथा उपाय म्हणजे भीमसेनी कापूर. तुमच्या घरात किंवा दुकानात रोज संध्याकाळी थोडासा भीमसेनी कापूर जाळा. त्याचा धूर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकून देईल आणि वातावरण पवित्र करेल. पाचवा उपाय म्हणजे मंत्र जप. दररोज सकाळी ओम अंगारकाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. याने तुमचे मन शांत राहील आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची आंतरिक ताकद मिळेल. मेष राशीच्या जातकांनो, शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. वादळ कितीही मोठे आले तरी मेष राशीचा माणूस कधीच हार मानत नाही. तुम्ही जन्मजात लढावय्ये आहात. तुमच्यात मंगळाची ती प्रचंड ऊर्जा आहे जी कोणत्याही संकटाची राख करू शकते. आपल्या देशाचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची राशी सुद्धा मेष आहे. त्यांच्या आयुष्यातही अनेक कठीण प्रसंग आले, दुखापती झाल्या, लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवला आणि जगावर राज्य केले. त्यामुळे हे 7 दिवस जरी कठीण असले तरी हा काळ तुमची सोने बनण्याची परीक्षा घेत आहे. तुम्ही सावध राहिलात, माझे उपाय केले आणि स्वामींवर विश्वास ठेवला, तर या 7 दिवसानंतर तुमच्या आयुष्यात सुखाचा, समृद्धीचा आणि अथांग आनंदाचा नवीन सूर्योदय होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, मान उंच करा आणि नवीन आव्हानांना सामोरे जा. हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व मेष राशीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना लगेच शेअर करा जे आज संकटात आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मनात स्वामींचे नाव ठेवून कामाला लागा.
स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे आगामी दिवस अत्यंत तेजोमय जावोत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.